वेलकम बॅक स्टुडंट्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री हा लेसन स्टार्ट केला होता आणि त्यामध्ये या लेसनचा पहिला फॉर्म्युला जो म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला आपण हा पाहिला होता आणि त्यावरचे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. ठीक आहे. आता साधारणतः एक आठवडा झाला आपण लास्ट लेक्चर घेतलं होतं. त्याच्यामध्ये बरंच काही विद्यार्थ्यांनी होमवर्क केलेलं होतं म्हणून आपण तो पॉज घेतला होता. परंतु आता आपला क्लास कंटिन्यू चालेल आणि सर्वांनी रेग्युलर होमवर्क करायचा आहे. जर तुमचा रिस्पॉन्स प्रॉपर राहिला, तुम्ही रेग्युलर होमवर्क करत राहिले तर क्लास रेग्युलर चालू राहतो. जर तुम्ही रेग्युलर होमवर्क केलं नाही, रिस्पॉन्स प्रॉपर राहिला नाही, माझाही इंटरेस्ट डेव्हलप होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे रेग्युलर होमवर्क करत चला आणि होमवर्क पाठवत चला. आता इथे कालच्याच न्यूज प्रमाणे आपला काही 25% सिलेबस जो आहे सर्वच विषयाचा तो कमी करण्यात आलेला आहे. तर जेवढा सिलेबस कमी झालेला आहे तो आपण घेणार नाही आणि जेवढा सिलेबस आपल्याला आहे आता तुमच्याकरता यावर्षी तेवढाच आपण घेऊ. तर थोडंसं टेन्शन तुमचं कमी झालेलं आहे, त्यामुळे अभ्यासही तुम्हाला कमी करावा लागणार आहे. म्हणून जेवढा काही सिलेबस आहे त्याचा प्रॉपर अभ्यास करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता इथे लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला होता. सर्वांनी डिस्टन्स फॉर्म्युलाचे एक्झाम्पल्स केले आणि सर्वांनी हा डिस्टन्स फॉर्म्युला पाठ केला असेलच. केला नसेल तर पाठ करा, याच्यावर बेस एक ना एक एक्झाम्पल एक्झाम मध्ये असतेच. ठीक आहे. तर सर्वांनी पाठ करायचा आहे डिस्टन्स फॉर्म्युला. तर आता हे जे डिस्टन्स फॉर्म्युला आहे याचा यूज करून आपण कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कोणत्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड करू शकतो. ठीक आहे. आता ज्या प्रकारे डिस्टन्स फाइंड करू शकतो त्याच प्रकारे या डिस्टन्स फॉर्म्युलाचे आणखी काही अप्लिकेशन्स आहेत. म्हणजे आणखी काही इतर प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करण्याकरता या डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज होतो. तर तेच अप्लिकेशन्स आता इथे आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात ठेवायचं की डिस्टन्स फॉर्म्युलाचं पहिलं अप्लिकेशन म्हणजे कोणत्याही 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड करता येतं. ठीक आहे. पहिलं अप्लिकेशन. आता सेकंड अप्लिकेशन असं आहे की जर आपल्याला 2 पॉइंट मधलं डिस्टन्स दिलं असेल आणि त्या 2 पॉइंट पैकी कोणत्याही एखाद्या पॉइंटचं एखादा कोऑर्डिनेट मिसिंग असेल, कोऑर्डिनेट काय असेल मिसिंग, तर त्या मिसिंग कोऑर्डिनेटचे व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येते. ठीक आहे. तर त्याच्यावरच बेस एक एक्झाम्पल आहे, दोनच एक्झाम्पल आहे. 2 एक्झाम्पल पैकी एक एक्झाम्पल मी करून देतो, एक एक्झाम्पल तुम्हाला करायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे फाइंड एक्स इफ distance between L x, 7 and M 1, 15 is 10. ठीक है. तो पाए थे नेक्स्ट क्वेश्चन आहे जो की डिस्टन्स फॉर्म्युल्यावर बेस आहे. क्वेश्चन आहे फाइंड एक्स, एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. कोणाची व्हॅल्यू? एक्स ची. मग आता इथे एक्स काय आहे तर एक्स इथे आहे. एक्स इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एल. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे फाइंड एक्स इफ डिस्टन्स बिटवीन एल अँड एम इज 10. म्हणजे हे जे 2 पॉइंट आहे एल आणि एम, या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स आहे 10 आणि या 2 पॉइंट पैकी पॉइंट एल जो आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे एक्स. तर या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशा प्रकारे फाइंड करता येईल? हे स्टार्ट होते आपलं सोल्युशन. तर आपल्याला सर्वात अगोदर काय काय दिलेलं आहे ते अगोदर इथे आपण लिहून टाकू. तर आपल्याला एल चे कोऑर्डिनेट दिले किती आहे x, 7. एम चे पण कोऑर्डिनेट दिले किती आहे 1, 15. आणखी काय दिलंय तर या दोन्ही पॉइंट मधलं डिस्टन्स दिलेलं आहे, त्याला आपण असं लिहू शकतो lm इट इज इक्वल्स टू 10. हे दिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यावर या x ची व्हॅल्यू फाइंड करायची. कुणाची? x ची. आता l आणि m या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स दिलेलं आहे म्हणून या x ची व्हॅल्यू फाइंड करण्याकरता आपण यूज करू डिस्टन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला. आणि म्हणून इथे लिहायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. चला सांगा सर्वांना पाठ झाला असेल. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? AB इज इक्वल्स टू रूट ऑफ
x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. परंतु आता इथे ab लिहाल का? नाही. काय लिहाल? ln is equals to root of x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. ठीक आहे, लिहिला फॉर्म्युला. आता ln ची लेंथ आपल्याला माहित आहे किती आहे? 10. ठीक आहे, म्हणून इथे लिहून टाका ln च्या जागेवर 10 is equals to root of. आता इथे हे जे पॉइंट आहे आपण प्रीवियस याच्यामध्ये पाहिलं होतं की याच्या खाली लिहायचं असते x1 y1, याच्या खाली x2 y2. परंतु आता इथे तसं लिहायची गरज नाही. एकदा आपल्याला प्रॅक्टिस झाली की आपण एक एक स्टेप थोडा कमी करू. आता आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला थोडी प्रॅक्टिस झालेली आहे म्हणून आपण याच्या खाली x1 y1 x2 y2 लिहिणार नाही. जसजशी प्रॅक्टिस होईल तसं आपण एक एक स्टेप कमी करू. आता इथे हा म्हणजे x1 y1 आणि हा म्हणजे x2 y2. सांगा बरं मग आता x2 ची व्हॅल्यू किती? 1. बरोबर. पहा मी सांगतो बरोबर येते का? पहा मायनस x1 ची व्हॅल्यू किती? x आहे बरोबर, याचा स्क्वेअर प्लस सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट y2 ची व्हॅल्यू 15 मायनस y1 ची व्हॅल्यू 7 याचा स्क्वेअर. बरोबर पुढे केलं. हा x1 y1 हा x2 y2 x2 1 x1 x y2 minus y1 y2 15 y1 7. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला या x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर इथे ही खोपडी आपण पहिले गायब करू. ठीक आहे, आणि त्याकरता मग इथे करायचं स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काय करायचं? स्क्वेअरिंग बोथ साइड्स. म्हणजे आता इथे 10 चा स्क्वेअर होईल. किती होईल 10 चा स्क्वेअर? 100 इज इक्वल टू इकडे स्क्वेअरिंग केलं. स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणजे लेफ्ट साइडचा पण स्क्वेअर होईल आणि या राईट साइडचा. लेफ्ट साइडला इथे आहे 10 याचा स्क्वेअर केला म्हणजे येईल 100. आता राईट साइडचा हा जो आहे याचा स्क्वेअर केला तर हा जो रूटचा साइन आहे हा गायब होऊन जाईल. इथे शिल्लक राहील. आता तुम्ही राऊंड ब्रॅकेट यूज करतो किंवा स्क्वेअर ब्रॅकेट यूज केले तर चालेल. हा 1 मायनस x द होल स्क्वेअर प्लस 15 मायनस 7 करून टाका किती होते? किती होते? 8 याचा स्क्वेअर. ठीक आहे, तर हा रूट जो आहे तो गायब झाला आणि याला सोबतच आपण याला पण सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे, आता इथे हा 100 असाच. आता याला आणखी आपण थोडं सिम्प्लिफाय करू. 1 मायनस x द होल स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करता येतो तो या स्टेप मध्ये करून टाकू. 8 चा स्क्वेअर किती? 64. ठीक आहे, आता हा 64 इकडे घेऊन या. आपल्याला या x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणून बाकी सर्वांना इकडे हाकलू आपण. हा 100 मायनस 64 इज इक्वल्स टू 1 मायनस x द होल स्क्वेअर. किती होते? 36 इज इक्वल्स टू 1 मायनस x द होल स्क्वेअर. त्याला थोडं सरळ करून लिहून टाकू आपण. 1 मायनस x द होल स्क्वेअर इज इक्वल टू 36 असं येतं. ठीक आहे, आता इथे या लेफ्ट साइडला या ब्रॅकेट मध्ये हा x आहे आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इकडची ही टर्म परफेक्ट स्क्वेअर टर्म आहे. म्हणून आता इथे करायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. तर पाहिजे आता इथे या लेफ्ट साइडचा दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे. तर लेफ्ट साइडचा जेव्हा स्क्वेअर रूट काढू तर हा स्क्वेअर गायब होऊन जाईल. म्हणजे इथे राहील 1 मायनस x इज इक्वल टू 36 चा स्क्वेअर रूट काय होते? 6. परंतु याला इथे लिहायचं प्लस मायनस. काय लिहाल? प्लस मायनस. आता इथे लिहायचं 1 मायनस x इज इक्वल टू आयदर प्लस 6 एकदा प्लस लिहायचं और 1 मायनस x इज इक्वल टू मायनस 6. एकदा प्लस लिहिलं एकदा मायनस. मध्ये काय लिहायचं? और. ठीक आहे, लक्षात आलं का? जेव्हा आपण 36 चा स्क्वेअर रूट काढू तर तो स्क्वेअर रूट प्लस 6 पण असू शकतो मायनस 6 पण. कारण की प्लस 6 चा स्क्वेअर केला तरी 36 येतं आणि मायनस 6 चा स्क्वेअर केला तरी 36च येतो. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह असतो आणि पॉझिटिव्ह नंबरचा सुद्धा पॉझिटिव्ह असतो. म्हणून 36 चा जेव्हा स्क्वेअर रूट आपण काढू, जर या प्रत्येक नंबरचा स्क्वेअर हा 36 आहे
तर या 36 चा स्क्वेअर रूट +6 पण असू शकतो किंवा -6, कारण की स्क्वेअरच्या अपोजिट ऑपरेशन म्हणजे स्क्वेअर रूट. ठीक आहे, म्हणून जर याचा स्क्वेअर रूट काढला तर हा पण राहू शकतो, हा पण राहू शकतो. म्हणून इथे आपण +6 घेतलं और -6. आता याला सिम्प्लिफाय करा. आता इथे हा 1 इकडे घेऊन जा, म्हणजे -x = 6 -1. हा +1 इकडे आला म्हणजे मायनस होईल. -x किती होईल 5. आता -x = 5, तर x = -5. इथे -1 ने मल्टिप्लाय केलं, प्रत्येकाचं साइन चेंज होईल. आपल्याला पाहिजे +x ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू होईल इथे -1. तसं इकडे करा, -x = -6 -1. हा +1 इकडे आला -1. -x = -7. आता हा मायनस मायनस कॅन्सल, x = 7. तर x च्या दोन व्हॅल्यूज मिळतील. x is either equals to -5 or is equals to 7. अशा प्रकारे x च्या दोन व्हॅल्यू तुम्हाला अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये मिळतील. लक्षात करता येईल कसं काही लक्षात आलं, थोडं केअरफुली ऑब्झर्व करा, तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर अशा प्रकारचं आणखी एक एक्झाम्पल आहे, तर ते एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता इथे नेक्स्ट डिस्टन्स फॉर्म्युलाचं नेक्स्ट अप्लिकेशन आपण पहा. डिस्टन्स फॉर्म्युलाचं नेक्स्ट अप्लिकेशन आहे कोलिनियर पॉइंट्स. कोणते पॉइंट्स? कोलिनियर पॉइंट्स. आता कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय हे आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं. काय असते कोलिनियर पॉइंट? समजा एखाद्या प्लेन मध्ये हे 3 पॉइंट A, B आणि C. सांगा बघा, यांना कोलिनियर पॉइंट म्हणतो का आपण? यांना कोलिनियर पॉइंट म्हणणार नाही. दीज आर नॉन कोलिनियर पॉइंट. परंतु समजा पॉइंट या प्रकारे असतील, हा आहे समजा P, Q आणि R. सांगा बरं, हे कोलिनियर आहे का? आहे. यांना म्हणतो आपण कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट म्हणजे काय? इफ देयर एक्झिस्ट अ लाईन पासिंग थ्रू ऑल द गिव्हन पॉइंट्स, म्हणजे दिलेल्या सर्व पॉइंट मधनं पास होणारी एकच स्ट्रेट लाईन जर काढता येत असेल, त्यांना म्हणतो आपण कोलिनियर पॉइंट्स. अशा प्रकारची लाईन, एकच स्ट्रेट लाईन या तीनही पॉइंट मधून काढता येते, 3 म्हणा किंवा 3 पेक्षा जास्त तर काढता येते, म्हणून या अशा प्रकारच्या पॉइंट्सला म्हणतो आपण कोलिनियर पॉइंट्स. परंतु या तीनही पॉइंट मधून पास होणारी एकच स्ट्रेट लाईन काढता येत नाही. या दोघांमधनं जाईल तर ती याच्यातून जाणार नाही, या दोघांमधनं जाणारी लाईन याच्यातून जाणार नाही. ठीक आहे, मग असे जे पॉइंट असतो त्यांना म्हणतो आपण नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, आता मला लक्षात घ्या की जेव्हा पॉइंट्स कोलिनियर असतात तेव्हा त्यांच्यामधनं पास होणारी जेव्हा आपण लाईन काढतो तेव्हा तिथे 3 सेगमेंट तयार होतात. 3 सेगमेंट कोणते? PQ, QR आणि PR. इथे 3 सेगमेंट PQ, QR आणि हा मोठा वाला PR, असे 3 सेगमेंट तयार होतात. आता या 3 सेगमेंट पैकी छोटे सेगमेंट कोणते? PQ आणि हा QR. हे 2 छोटे सेगमेंट. तिथे या 2 छोट्या सेगमेंटच्या लेंथचा सम हा या तिसऱ्या मोठ्या सेगमेंट एवढा आहे, कारण की हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. म्हणून या 2 छोट्या सेगमेंटच्या लेंथचा सम हा या तिसऱ्या मोठ्या सेगमेंट एवढा येईल. ठीक आहे, परंतु जेव्हा 3 पॉइंट्स हे नॉन कोलिनियर असतील आणि त्यांना जॉईन करणारे समजा आपण सेगमेंट काढले तर हे या प्रकारे निघतील. ठीक आहे, आता अशा याच्यामध्ये नेमकं आपण सांगू शकत नाही की 3 पैकी मोठा कोणता आहे, परंतु जर लेंथ फाइंड केली तर आपल्याला सांगता येईल की या 3ही सेगमेंट पैकी सर्वात मोठा सेगमेंट कोणता आहे. आता जर आपल्याला सर्वात मोठा सेगमेंट माहित झाला, समजा आपण म्हटलं की इथे AC हा सर्वात मोठा सेगमेंट आहे. ठीक आहे, आता 2 छोटे कोणते? तर AB आणि BC. तर इथे AB प्लस BC असं जर आपण केलं तर AB प्लस BC या दोघांच्या लेंथचा सम हा तिसऱ्या जो AC आहे याच्यापेक्षा मोठा असतो. असा असतो मोठा, कारण आपण पाहिलं इथे ट्रायंगल तयार होतो. मागच्या वर्षी एक थेरम होता, that sum of any 2 sides of a triangle is greater than third side. तर म्हणून इथे या 2 साइडच्या लेंथचा सम हा या तिसऱ्या साइडच्या लेंथ पेक्षा जास्त असेल. म्हणजेच इथे आपल्याला इथे नॉट इक्वल्स
तर दोन सेगमेंटच्या लेंथचा सम हा तिसऱ्या सेगमेंटच्या लेंथ एवढा येत नाही. असं कधी होते जेव्हा 3 पॉइंट्स नॉन कोलिनियर असतात. कसे असतात? नॉन कोलिनियर. तर याच कन्सेप्टचा यूज करून आणि डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला डिसाइड करता येतात वेदर द गिव्हन पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. ठीक आहे. तर याच्यावरच बेस एक्झाम्पल्स आपण इथे बघू. हा कोलिनियर पॉइंट्स वरचं पहिले एक्झाम्पल. पहिले एक्झाम्पल आहे काय इथे? शो दॅट पॉइंट A -3, 2, B 1, -2 and C 9, -10 आर कोलिनियर. आता हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहे हे आपल्याला शो करायचं. शो करायचं आहे पण तिथे ऑलरेडी हे असतीलच. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला थोडंसं हिंट आली पाहिजे. इथे शो करायचं आहे म्हणजे हे ऑलरेडी आहे, फक्त आपल्याला ते प्रूव्ह करायचं. ठीक आहे. तर हे कोलिनियर आलेच पाहिजे. ठीक आहे. आता हे पॉइंट्स कशा प्रकारे कोलिनियर प्रूव्ह करायचे? तर कोलिनियर वाला कन्सेप्ट मध्ये आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतो? डिस्टन्स फॉर्म्युला. तर डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून आपण हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर प्रूव्ह करू. ठीक आहे. तर कशा प्रकारे करायचे पाहिजे? स्टार्ट विथ द सोल्युशन. सर्वात पहिलं का म्हणजे हे तिन्ही पॉइंट आपण इथे लिहून टाकू. पहिला आहे A -3, 2. दूसरा आहे B 1, -2. आणि तिसरा आहे C 9, -10. ठीक आहे. आता हे जे 3 पॉइंट्स आहेत A, B आणि C यापैकी पेअर ऑफ पॉइंट म्हणजे पॉइंटची समजा आपण जोडी घेतली आणि त्यांना जॉईन करणारे सेगमेंट तयार केले. तर कोणकोणते सेगमेंट तयार होतील पहा? AB होईल, BC होईल आणि AC. AB, BC आणि AC. तर आपण इथे तीनही पॉइंट तीनही सेगमेंटच्या लेंथ फाइंड करायची बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणून इथे लिहायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पहिला आहे इथे आपण AB ची लेंथ फाइंड करू. इथून टाकायचं AB इज इक्वल सांगा काय डिस्टन्स फॉर्म्युला? x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. आता इज इक्वल टू च्या खाली इज इक्वल्स टू रूट ऑफ. आता आपण AB ची लेंथ फाइंड करत आहे म्हणून A चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1 आणि B चे म्हणजे x2 y2. ठीक आहे. आता सांगा x2 सांगा x2 ची व्हॅल्यू किती? 1 मायनस x1 ची व्हॅल्यू -3 आहे. हा मायनस आणि हा मायनस होईल प्लस 3 होल स्क्वेअर. हे लक्षात आलं का? प्लस कसं आलं? आतापर्यंत आपण काय करत होतो? हा 1 असाच मायनस -3 आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट असं लिहत होतो. आता थोडंसं आपण हुशार झालो तर शॉर्टकट मारू आपण. हा मायनस आणि हा मायनस प्लस डायरेक्टच लिहून टाकलं म्हणजे आपली एक स्टेप कमी. ठीक आहे. दोन्ही झालं. इथे असेल तरी असंच करायचं, इथे असेल तरी असंच करायचं. एक स्टेप आपण हे राऊंड ब्रॅकेट वाली कमी केली. प्लस y2 ची व्हॅल्यू किती? -2 मायनस y1 ची व्हॅल्यू 2 ब्रॅकेट कंप्लीट होल स्क्वेअर. आता ब्रॅकेटला सिम्प्लिफाय करा. 1 + 3 4 चा स्क्वेअर प्लस -2 -4 याचा पण स्क्वेअर. आता रूट ऑफ 4 चा स्क्वेअर 16 या -4 चा पण 16 + 16 किती येईल? 32 म्हणजे इज इक्वल्स टू रूट ऑफ 30. आता हा जो 32 याला सिम्प्लिफाय करा. इथे बघा 32 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का? नाही. खाली तुम्ही हा 32 जो आहे हा 32 परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही म्हणजे याचा स्क्वेअर रूट निघत नाही. आता याचा स्क्वेअर रूट जर निघत नाही तर अशा प्रकारचा जर आन्सर आला तर याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड मध्ये लिहायचं. म्हणजे काय करायचं? तर या 32 चे असे दोन फॅक्टर पाडा की दोन पैकी एका याचा स्क्वेअर रूट काढता आला पाहिजे. तर मी पास 32 ला लिहिता येते 16 2 30
यापैकी या 16चा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येईल. 16चं स्क्वेअर रूट काय होते 4. 4 टू जा 13. लक्षात असं का या प्रकारे. त्यानंतर सेकंड आहे बीसी. एबी ची लेंथ मिळाली आपल्याला 4√2. 4√2. आता बीसी ची लेंथ फाइंड करू. त्याकरता अगेन बीसी इज इक्वल्स टू रूट ऑफ. आता इथे पुन्हा फॉर्म्युला लिहायची गरज नाही. एकदा आपण फॉर्म्युला लिहिला ठीक आहे की कोणत्याही एक्झाम्पल एकदा जर फॉर्म्युला लिहिला तर पुन्हा लिहायची गरज नाही. आता BC इज इक्वल्स टू फॉर्म्युला तोच राहील x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. आता फक्त बदल एवढा होईल की D चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1 आणि C चे म्हणजे x2 y2. म्हणून आता इथे ब्रॅकेट मध्ये x2 - x1 तर काय होईल 9 - 1 द होल स्क्वेअर. x2 - x1 प्लस y2 - y1. y2 काय आहे -10 मायनस y1 मायनस हा मायनस इंटू हा मायनस काय होईल प्लस 2 द होल स्क्वेअर. ते थोडं केअरफुली पाहायचं. आता इज इक्वल्स टू रूट ऑफ 9 - 1 8 स्क्वेअर प्लस -10 प्लस 2 किती होईल -8 स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट ऑफ 8 चा स्क्वेअर 64. इथे पण 8 चा -8 चा पण स्क्वेअर 64. नेगेटिव्ह नंबरचा पण पॉझिटिव्ह होतो. 64 प्लस 64 128. आता 128 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का नाही. तर याला अशा प्रकारे फॅक्टराइज करा की दोन फॅक्टर पैकी एक हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे आणि त्याचा स्क्वेअर रूट निघाला पाहिजे. या 128 ला लिहिता येते 64 2 जा 64 2 जा होते 128 आणि या 64 चं स्क्वेअर रूट निघतं 8. म्हणून इथे या BC ची लेंथ होईल AB ची लेंथ झाली 4√2 आणि BC ची लेंथ 8. ठीक आहे. तिसरा सेगमेंट कोणता राहिला AC. या AC ची लेंथ आपण काय AC is equals to root of AC ची. आता AC ची लेंथ फाइंड करत आहे तर पुन्हा तोच फॉर्म्युला राहील परंतु या A चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1 C चे म्हणजे x2 y2. ठीक आहे. आता इथे ब्रॅकेट मध्ये पाहिजे ब्रॅकेट मध्ये x2 - x2 किती होईल 9 मायनस x1 किती हा -3 हा x1 y1 हा x2 y2. तर x2 - x1 मायनस इंटू मायनस काय होईल प्लस b द होल स्क्वेअर. हा प्लस कसा लक्षात आलं प्लस y2 - y2 किती -10 मायनस y1 किती 2 होल स्क्वेअर. आता 9 प्लस 3 किती 12 12 चा स्क्वेअर प्लस -10 -2 -12 याचा पण स्क्वेअर. आता या 12 चा स्क्वेअर 144 प्लस या -12 चा पण 144 144 प्लस 144 288 दोघांचा सम 280. आता याला पण याचा पण स्क्वेअर रूट करता येईल. याला पण फॅक्टराइज करा. याला आपल्याला या प्रकारे लिहिता येते 144 इंटू 2 आणि 144 हा 144 आहे याचा स्क्वेअर रूट निघतं 12. हे होईल 12 रूट. ठीक आहे. तर ही AC ची लेंथ मिळाली 12√2. आता तिघांची लेंथ मिळाल्यानंतर याला म्हटलं आपण 1 फर्स्ट हे सेकंड आणि हे थर्ड. तिन्ही सेगमेंटच्या लेंथ मिळाल्या. तर तिन्ही सेगमेंटच्या लेंथ केअरफुली ऑब्झर्व करा. सांगा सर्वात मोठा सेगमेंट कोणता आहे
ए बी बी सी आणि एसी पैकी एसी आहे, बरोबर. याची लेंथ 4√2, याची 8√2, याची 12√2 आहे. सर्वात मोठा आहे एसी, याची लेंथ आहे 12√2. आणि तिघांच्या लेंथ जर आपण केअरफुली कम्पेअर केलं तर लक्षामध्ये येते की 4√2 प्लस 8√2, 4 प्लस 8 किती होईल 12. या दोघांचं जर ऍडिशन केलं तर ते येते 12√2. म्हणजे मग आपल्याला असं लिहिता येते दॅट फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड वी कॅन से दॅट AB plus BC is equal to AC. या AB आणि या BC चं जर आपण ऍडिशन केलं, दोघांच्या लेंथचं ऍडिशन केलं तर आपल्याला AC ची लेंथ मिळते. कोणाची लेंथ मिळते AC ची. आणि म्हणून इथे लिहिता येते AB plus BC is equals to AC. आणि मग जर इथे या तिन्ही सेगमेंट मध्ये या प्रकारचं रिलेशन आहे की दोन स्मॉलर सेगमेंटच्या लेंथचा सम हा थर्ड ग्रेटर सेगमेंटच्या लेंथ एवढा आहे. Therefore, इथे लिहायचं that points A, B, C are collinear points and hence true. झालं समज. लक्षात जर इथे इक्वल टू नाही आलं आणि दोन स्मॉलर सेगमेंटच्या लेंथचा सम हा तिसऱ्या मोठ्या सेगमेंट एवढा आला नाही आला तर त्यावेळेला याचं दॅट पॉइंट एबीसी आर नॉन कोलिनियर. लक्षात. त्या प्रकारचे एक्झाम्पल बघू आपण. तर हे एक्झाम्पल लक्षात आलं कसं केलं, शेवटी कसं लिहायचं लक्षात आलं. तिन्ही सेगमेंटच्या लेंथ ऑब्झर्व करायच्या, दोन ज्या छोट्या सेगमेंट आहेत त्यांच्या लेंथचा सम तिसऱ्या मोठ्या सेगमेंटच्या लेंथ एवढा येतो का ते पाहायचं. जर येत असेल तर या प्रकारे लिहायचं आणि लिहायचं पॉइंट्स आर कोलिनियर. जर येत नसेल तर मग इथे नॉट इक्वल्स टू लिहायचं आणि लिहायचं पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. समजलं ते आपण. बाकी हा एवढा भाग जो आहे एवढा भाग हा तिन्ही कोणत्याही प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये या प्रकारच्या कॉमन असेल. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 which is again based on concept of application of distance formula collinear points. क्वेश्चन काय आहे? determine whether the points are collinear. L, M आणि N. पाहता इथे 3 पॉइंट दिलेले आहे आणि हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहे किंवा नाही ते डिसाइड करायचं. ठीक आहे. तर ओळखायचं. आता इथे ते असूही शकतात किंवा नसूही शकतात, हे लक्षात घ्या. प्रीवियस एक्झाम्पल मध्ये शो दॅट म्हटलं होतं मग तिथे होतेच ते. तर आता इथे शो दॅट म्हटलं आहे की नाही, डिटरमाइन म्हणजे ओळखायचं की ते कोलिनियर आहे किंवा नाही. म्हणजे मग इथे आन्सर आपलं कोलिनियर येऊ पण शकते किंवा नॉन कोलिनियर पण येऊ शकते. कशा प्रकारे करायचं, प्रीवियस एक्झाम्पल प्रमाणेच करायचं, फक्त शेवटी थोडासा बदल राहील, बाकी सुरुवातीच्या स्टेप सारख्याच राहतील. तर लिहायचं सर्वात पहिले तिन्ही पॉइंट लिहून टाकू आपण. L -2,3, M 1, -3 and N 5, 4. इथे लिहायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला सांगा. 3 सेगमेंट कोणकोणते असेल इथे, कोणकोणत्या 3 सेगमेंटच्या लेंथ फाइंड करा. पहिली म्हणजे LM, दुसरी MN, दुसरी कोणती LN. अशा या 3 सेगमेंट असतील. त्या तिन्ही सेगमेंटची लेंथ फाइंड करायची बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पहिला आपण फाइंड करू LN. LN is equals to root of, सांग काय फॉर्म्युला, x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square is equal to is equals to root of. आता LM ची लेंथ फाइंड करत आहे. L चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1, M चे म्हणजे x2 y2. काय इथे पहिल्या ब्रॅकेट मध्ये 1 plus 2 plus 2 कसा लक्षात आलं, हा x2 minus x1, तो हा मायनस इंटू हा मायनस प्लस 2. लक्षात आलं का. प्रीवियस एक्झाम्पल प्रमाणे होल स्क्वेअर प्लस हा पुन्हा सांगतो इथे आपल्याला इथे हा 1 x2, ठीक आहे, मायनस x1 किती -2. या प्रकारे लिहू आपण त्याला. ठीक आहे. मग हा पुढच्या स्टेप मध्ये हा ब्रॅकेट काढला
मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, तर एक स्टेप आपण वाचवली प्लस y2 मायनस y1, y2 किती -3 मायनस y1 किती 3 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट ऑफ 1 प्लस 2 3 3 चा स्क्वेअर प्लस -3 मायनस 6 याचा स्क्वेअर. आता हे स्क्वेअर करून टाका रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9 मायनस 6 चा 36 9 प्लस 36 45. आता 45 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का नाही, तर याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे याला फॅक्टराइज करा. सांगा मला याचे असे दोन फॅक्टर ज्यापैकी एक हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल 9 5 चा 45 9 चा स्क्वेअर रूट निघते 3 रूट 5. याला मग आपण स्टेटमेंट कर LM ची लेंथ मिळाली 3 रूट 5. त्यानंतर आता पुन्हा लेंथ फाइंड करू आपण MN इज इक्वल्स टू रूट ऑफ बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता MN ची लेंथ फाइंड करायची म्हणजे हा M x1 y1 आणि हा N x2 y2. तर x2 minus x1 म्हणजे 5 minus 1 the whole square plus y2 minus y1 4 minus 3 तो होईल plus 3 whole square. ठीक आहे, प्लस कसा लक्षात आलं y2 minus y1 4 minus 3 होईल, मायनस झालं प्लस is equals to root of 5 minus 1 4 square plus 4 plus 3 7 square 4 चा square 16 plus 7 चा 49. So root of 16 plus 49 65. याला म्हणायचं स्टेटमेंट नंबर 2. कारण हा 65 जो आहे इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, आणि याचे फॅक्टर जरी काढले तर 13 5 चा 65 नाहीतर 13 अ परफेक्ट स्क्वेअर नंबर नॉट 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. कोणाचं असं याचा सिम्पलेस्ट फॉर्म हा असेल रूट 65. त्यानंतर तिसरा सेम, तिसरा कोणता LN याची लेंथ आपण फाइंड. LN इज इक्वल्स टू रूट ऑफ LN is equals to root of. आता इथे पुन्हा सेम फॉर्म्युला, पुन्हा फॉर्म्युला लिहायची गरज नाही. हा असेल x1 y1 हा x2 y2. सांग काय येईल ब्रॅकेट मध्ये x2 minus x1 5 minus 2 ठेवील plus 2 the whole square plus y2 minus y1 4 minus 3 the whole square is equals to root of 7 इथे काय होईल 1 7 चा स्क्वेअर 49 1 चा स्क्वेअर 2 का 1 चा स्क्वेअर 1च. मग आता 49 प्लस 1 किती होते 50. आता 50 चा स्क्वेअर रूट निघते का नाही, त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा, फॅक्टराइज करा. 25 2 जा 50. आता 25 2 जा 50 झालं. 25 चा स्क्वेअर रूट 5 रूट तिघांचे लेंथ मिळाले. ठीक आहे, आता तिघांचे लेंथ मिळाले. एवढं झाल्यानंतर आता इथे लिहायचं फ्रॉम 1 to n. फर्स्ट सेकंड अँड थर्ड. आवर तिघांच्या लेंथ केअरफुली ऑब्झर्व करा. सर्वात मोठी कोणती आहे ते सांगा. आता ही LN ची लेंथ 3 रूट 5 याची रूट 65 याची 5 रूट. तिघांना कंपेअर करणं थोडंसं कठीण जाईल या स्टेज मध्ये, कारण की हा मिक्स सर्ड आहे, हा प्युअर सर्ड आहे, हा मिक्स सर्ड आहे. ठीक आहे, कारण इथे रूट 5 आहे, इथे रूट 65 आहे, इथे रूट 2 आहे, म्हणून कंपेअर करणं डिफिकल्ट आहे. तर आपण यांचा हा फॉर्म पाहायचा. इथे रूट 45, इथे रूट 65 आणि इथे रूट 50 हे करू. ठीक आहे, यांना कंपेअर करू शकतो. याचा सिम्पलेस्ट फॉर्म हा आहे
ज्याचा सिम्पलेस्ट फॉर्म हा ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म आहे. ठीक आहे. बाबा √45, √65 आणि √50 यापैकी सर्वात मोठा कोणता? √65 बरोबर. √65 आता हा सर्वात मोठा आहे. तर उरलेले दोन स्मॉलर वाले कोणते? √45 आणि √50. आता √45 आणि √50 यांचा जर सम केला तर हा √65 येईल का? नाही, √65 येणार नाही. तो 95 पेक्षा जास्त आहे. सॉरी 65 पेक्षा जास्त आहे. 65 पेक्षा कसा येईल? जास्त. आणि म्हणून इथे लिहायचं दॅट ln हे दोन छोटे आहे, हा एक मोठा आहे. या दोन स्मॉलर सेगमेंटच्या लेंथचा सम या थर्ड पेक्षा ग्रेटर आहे. म्हणून इथे लिहायचं ln प्लस ln is not equals to mn, not equals to mn, and therefore बाकी एक्सप्लेनेशन वगैरे डिस्क्रिप्शन म्हणजे ते करून दाखवणं वगैरे त्याचं काही काम नाही. डायरेक्ट लिहायचं ln प्लस ln इज नॉट इक्वल्स टू mn, कारण की हे आपल्याला दिसतंच इथे कॅल्क्युलेशन तेवढं येणार नाही. ln प्लस ln इज नॉट इक्वल्स टू mn, therefore lmn आर नॉट लिहा किंवा नॉन लिहा. तर या प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर असे आणखी काही 3-4 एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचे. आणि या डिस्टन्स फॉर्म्युलाचे आणखी काही ऍप्लिकेशन्स आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूच. सर्वांनी होमवर्क करायचं आहे, त्या होमवर्कचे फोटो पाठवायचे आणि बाकीचे ऍप्लिकेशन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे. थँक्यू.